नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या शॉर्ट नोट्स, शॉर्ट ट्रिक्स आणि रिव्हिजन ह्याच व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तर आता मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलाची लांबी, रुंदी व क्षेत्रफळ. लांबी आहे पूर्व पश्चिम 800 किमी, रुंदी आहे दक्षिण उत्तर 720 किमी आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौ किमी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने देशाचा म्हणजेच भारताचा 9.36% भाग व्यापला आहे. महाराष्ट्राला हा समुद्र किनारा 720 किमीचा लांबीचा आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात स्थित आहे. हे राज्य बहुतेकदा पॅनिन्सुलर भारताच्या पश्चिम भागात येते. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि क्षेत्रफळ कळले असेल तर आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करूया. आपला पुढचा पॉईंट आहे भौतिक रचना, पठार, पर्वत, कोकण किनारा. महाराष्ट्राची प्रमुख भौतिक रचना म्हणजे त्याचे पठारी प्रदेश. हे पठार विविध उतारांमध्ये विभागलेले आहे. पश्चिमेकडील पठाराचा उपभाग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आणि पूर्वेकडील पठारी भाग म्हणजे पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पर्वतमालिका हा महाराष्ट्राचा भौतिक पाठीचा हाड मानला जातो. सह्याद्री पर्वतरेषा पश्चिम किनाऱ्याजवळ धावते आणि त्याच्या पश्चिमेला सह्याद्री कोकण किनारा येतो, तर पूर्वेला पठार उतरतो. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. हे सह्याद्रीमध्ये असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील शिखरे याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र भूगोलाचं रिव्हिजन तुमचं याच व्हिडिओमध्ये होण्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. पूर्ण महाराष्ट्राचं भूगोल या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा. तर आपला पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. वायव्य साहेस म्हणजेच महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस आहेत सातमाळा डोंगररांगा, गाळण्या टेकड्या व सातपुडा पर्वतातील अग्रणी टेकड्या. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या वायव्य आहेत सातमाळा डोंगररांगा, गाळण्या टेकड्या व सातपुडा पर्वतातील अग्रणी टेकड्या. महाराष्ट्राच्या उत्तरेस आहेत सातपुडा पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या. महाराष्ट्राच्या उत्तरेस आहेत सातपुडा पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस गाविल टेकड्या. ईशान्येस आहेत देरकेसा टेकड्या. पूर्वेस आहेत चिरोळी टेकड्या व भामारगड. मित्रांनो, परत रिव्हिजन होण्यासाठी मी परत वाचते आहे. पूर्वेस आहेत चिरोळी टेकड्या व भामारगड. महाराष्ट्राच्या दक्षिणेस आहेत पाठारवर हिरण्यकेशी नदी व कोकणातील देरेकोल नदी. मित्रांनो, मी खूप छोट्या व्हिडिओ केलेला आहे. हा तुमचं यामध्ये रिव्हिजन व्हावं. तुम्हाला नोट्स म्हणून जरी पाहिजे असेल तुम्ही लिहून घेऊ शकता. महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे अरबी समुद्र. मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 पॉईंट बघितले आहेत. एक महाराष्ट्राचे स्थान आणि क्षेत्रफळ आणि एक महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. तुमच्या लक्षात आले असेल ना या. आणि आपण त्या दुसऱ्या पॉईंटला सुरुवात करूया. आपला पुढचा पॉईंट आहे राजकीय सीमा. वायव्येस आहेत गुजरात व दादर नगर हवेली. उत्तरेस आहेत मध्य प्रदेश. पूर्वेस आहेत छत्तीसगड. आग्नेयेस आहेत तेलंगणा आणि दक्षिणेस आहेत कर्नाटक व गोवा. म्हणजे महाराष्ट्राला कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागतात ते आहे. वायव्येस लागतात गुजरात व दादरा नगर हवेली. उत्तरेस लागतात मध्य प्रदेश राज्य. पूर्वेस लागतं छत्तीसगड आणि आग्नेयेस लागतं तेलंगणा. दक्षिणेस लागतं कर्नाटक आणि गोवा. खूप छोटा आहे आणि छान व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला पाठ व्हावा यासाठी, तुमच्या लक्षात राहावं यासाठी, तुमचं रिव्हिजन होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे. म्हणजे कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील कोणते जिल्हे जोडतात. गुजरात राज्याला जोडतात पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे हे गुजरात राज्याला जोडतात. दादर नगर हवेलीला पालघर. दादर नगर हवेलीला एकच जिल्हा जोडतो, तो आहे पालघर. मध्य प्रदेश राज्याला कोणते जिल्हे जोडतात. नंदुरबार, धुळे, जळगाव, गोंदिया, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा. आणि छत्तीसगड राज्याला गोंदिया, गडचिरोली हे 2 लागतात. म्हणजे गुजरातला 4, दादरा नगर हवेलीला 1 आणि मध्य प्रदेशला 8 आणि छत्तीसगडला 2. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी. आपल्याला कोणत्याही एक्झामला विचारू शकतात गुजरातला कोणता जिल्हा जोडतो महाराष्ट्रातील, मध्य प्रदेशला एकूण किती जिल्हे जोडतात, छत्तीसगडला किती जिल्हे जोडतात, गुजरातला किती जिल्हे जोडतात. तर गुजरातला 4
जिल्हे जोडतात, मध्य प्रदेशला 8 जोडतात, असे आपल्याला क्वेश्चन एक्झामला विचारू शकतात. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे, कारण तुमच्या लक्षात यावं. तेलंगणाला जोडतात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. आणि कर्नाटकला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. आणि गोवाला सिंधुदुर्ग. हे असे महाराष्ट्रातील जिल्हे या राज्याला जोडले जातात. मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग. पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग. त्यामध्ये जिल्हे आहेत बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण 4 जिल्हे होते. दुसरा आहे पुणे. पुणे या प्रशासकीय विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव एकूण 7 जिल्हे पुणे या प्रशासकीय विभागात होते. तिसरा आहे संभाजीनगर. संभाजीनगर प्रशासकीय विभागात संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड असे एकूण 5 जिल्हे आहेत. चौथा आहे नागपूर. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ एकूण 7 जिल्हे आहेत. हे होते महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग. आपला पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग. त्यामध्ये पहिला आहे मुंबई. मुंबई आहे 30,728 चौ किमी. त्यामध्ये जिल्हे आहेत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. दुसरा आहे पुणे. पुणे आहे 57,278 चौ किमी. जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. पुणेमध्ये कोणते जिल्हे आहेत याची ट्रिक्स आहे सोसाकोसा. सोसाकोसा म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तिसरा आहे नाशिक. नाशिक आहे 57,936 चौ किमी. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. नाशिक अधुजन. नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत हे जर लक्षात राहत नसेल तर त्याची ट्रिक आहे नाशिक अधुजन. क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे मुंबई. मुंबई हा क्षेत्रफळाने सर्वात लहान विभाग आहे. आणि पुणेमध्ये 58 तालुके आहेत आणि नाशिकमध्ये 54 तालुके आहेत. हे पण लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे मित्रांनो. तालुकेसुद्धा कोणत्याही प्रश्नाला विचारू शकतात. चौथा प्रशासकीय विभाग आहे संभाजीनगर. 64,822 चौ किमी. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड हे संभाजीनगरमधले जिल्हे आहेत. याची ट्रिक्स हा संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. 5वा आहे अमरावती. अमरावती 46,027 चौ किमी. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम. ऐबुवा. अमरावतीचे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे ऐबुवा म्हणजेच अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम. 6वा आहे नागपूर. नागपूर आहे 51,377 चौ किमी. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. त्याची ट्रिक आहे नागाने चौभंग केली म्हणजेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे आहेत. मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट आहे क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम. संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, मुंबई. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे जिल्हे उतरत्या क्रमाने अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान शेवटचे 5 जिल्हे आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भाग 2 ची अपडेट लवकर मिळेल.